मराठी आणि इंग्रजी या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये एक अतिशय चिंताजनक बातमी आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये आणखीन एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट येते। हे प्रोजेक्ट येत असताना एकीकडे त्याला प्रचंड विरोध होतोय। राजू शेट्टी जी असतील, बंटी पाटील असतील आणि स्थानिक सगळे शेतकरी, उस्मानाबाद असेल, कोल्हापूर असेल, हे सगळ्यांचा विरोध आहे त्यांची शेतीची जमीन देण्यासाठी। एका बाजूला ही भूमिका सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या मराठी माणसाची असताना दुसरीकडे आणखीन एक चिंताजनक गोष्ट झालेली आहे, जी आज सगळ्या वर्तमानपत्रात आलेली आहे। ती म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीने दिलेला एक रिपोर्ट। त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं आहे की या सगळ्या प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र सरकारने 20,000 कोटी रुपयाचं लोन घेतलेलं आहे आणि याच्या नागपूर गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवेसाठी 12,000 कोटी रुपयाचा इन प्रिन्सिपल आणि 8,000 कोटी इंटरेस्ट असं याचा व्यवहार पहिल्या टप्प्यातला आहे। त्याच्यात फायनान्स मिनिस्ट्रीने ऑब्जेक्शन्स घेतलेली आहेत।